अकोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। महाराष्ट्राच्या मातेचा आत्मा बोलायचा झाला तर पहिल्यांदा नाव येतं ते शेतकऱ्यांचं, त्यांच्या बैलांचं आणि त्या बैलांच्या खुरानी उडणाऱ्या मायमातीच्या धुळीचं। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात संस्कृती वेगळी, भाषा थोडीफार बदलते, पण एक परंपरा कायम राहते, ती म्हणजे बैलगाडा शर्यत। ही फक्त स्पर्धा नाही, ती अवघ्या ग्रामीण सृष्टीचा श्वास आहे। बैल शेतकऱ्यांसाठी देव आहेत आणि शर्यत म्हणजे या देवांचा महाप्रसाद। महाराष्ट्रातील अनेक गाड्या, गावाचे नायक, शेतकरी, तरुण, पैलवान आणि संस्कृती प्रेमी हे स्वप्न घेऊन जगतात की त्यांच्या बैलांनी एक दिवस मैदान गाजवावं। यावर्षी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका, माने राजुरी परिसर, तारीख येत्या 9 नोव्हेंबर 2025। नाव श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत, आयोजन शेतकरी नेता आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील। ही शर्यत जाहीर झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा वाढली, कारण ही शर्यत फक्त शर्यत नाही तर अभिमानाचा ध्वज आहे। शेतकरी हातात लगाम धरतो, बैल मैदानावर धावतात, जनता उत्साहाने टाळ्या वाजवते आणि वातावरण घोषणांचा आवाज घुमतो। सांगलीची शर्यत देशातील सर्वात मोठी मानली जाते। बक्षिसांचा पाऊस जाहीर झाला। 2 महिंद्रा थार, 2 टोयोटा फॉर्च्युनर, 7 ट्रॅक्टर, 100 पेक्षा जास्त दुचाक्या। एवढं पाहिल्यावर केवळ स्पर्धा नव्हे तर प्रचंड आदर, संस्कृती आणि शक्ती दिसतं। या आयोजनाची तयारीचं चित्र आज 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत अत्यंत भव्य दिसत आहे। एबीपी माझा आणि स्थानिक न्यूज पोर्टलवर दिलेल्या अपडेटनुसार संपूर्ण व्यवस्था सज्ज झाली आहे। राज्यभरातून 4 ते 5 लाख शेतकरी दर्शक येणार असण्याची शक्यता आहे। 2 प्रकारच्या शर्यती जाहीर करत आहेत। सामान्य फेऱ्यांसाठी पारंपरिक पट्टा पद्धतीची शर्यत, शिवाय श्वान शर्यतीचे आयोजन आहे। सुरक्षेची यंत्रणा सक्रिय, वैद्यकीय पथके तैनात आणि नियम कठोर। सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे प्राण्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य। चंद्रहार पाटील यांनी स्वतः स्पष्टपणे सांगितलं आहे, शर्यतीत कोणताही गैरप्रकार चालणार नाही। बैलांचा आदर, नियमांचे पालन आणि शिस्त हे मूलभूत तत्व आहेत। सोशल मीडियावर या कार्यक्रमाची चर्चा अपेक्षित इतकी वाढलेली नाही, तरी ऑफलाईन उत्साह जणू विस्फोटक आहे। या आयोजनामागची पार्श्वभूमी खोल आहे। चंद्रहार पाटील केवळ पैलवान नाहीत, ते ग्रामीण नेतृत्वाचे नवे चेहरे आहेत। एकेकाळी शिवसेनामध्ये असलेले, नंतर शिंदे गटात प्रवेश केलेले। सांगली लोकसभेत त्यांनी उमेदवारी घेतली होती, पण मतदारांनी अपक्ष विशाल पाटील यांना जास्त मते दिली नाही। तरी राजकीय उतरंडीत न राहता त्यांनी आपल्या मूलभूत शक्तीकडे म्हणजे शेतकऱ्यांकडे पुन्हा वळाले। शेतकरी आणि खेळाची माती दोन्ही जपणारा नेता। हा कार्यक्रम राजकीय नाही तर संस्कृतीचा उत्सव आहे, हे आयोजन केलेल्या व्यवस्थेतून दिसते। शर्यतीची चर्चा वाढली तसे मतमतांतरेही वाढली। काहींची अभिमान स्पष्ट दिसतो, दादा दुरावा उडवतायत। महाराष्ट्राची शान, बैलांचे राज्य मैदानात उतरणार संदेश येत आहे। लोक अभिमानाला बोलतात, बकासूर, मथुर, बाळवणी, कंदूरचा राजा, सांगलीचा बादशाह असे नाव पुन्हा पुन्हा घेतले जातात। अनेक बैलांचे फॅन फॉलोईंग आहेत। काहींनी आपल्या बैलांची किंमत अभिमानाने सांगितली। कोणी म्हणाला आजकाल 4 लाख नाही 20 लाखही कमी आहेत। बैलांचा दर्जा उंच, तयारी कडक आणि मालकाचं समाधान अनन्यसाधारण आहे। काही प्रतिक्रिया विचार प्रवर्तक आहेत। कोणी प्रश्न केला की इतकं बक्षीस दिलं तर व्यवस्थापनावर ताण येईल का? उत्तर सोपं आहे, जेव्हा उद्देश संस्कृती उभारणे असते तेव्हा खर्च हा गुंतवणूक असते। काहींनी सुचवले की विनाकारण बीड नको, नियम पाळा। काहींनी पावतीशिवाय प्रवेश देऊ नका असंच लिहिले। काही लोकांनी टिप्पणी दिली की मोठी गाडी मालक नियम पाळत नाहीत, कारवाई व्हावी। यावर आयोजकांनी स्पष्ट भूमिका मांडली की मैदानात सर्व समान आहे। बैल मोठा असतो किंवा छोटा, नियम समान, हेच न्यायाचे तत्व आहे। ज्या लोकांनी प्राण्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले त्यांचे स्वागत झाले, कारण प्रेम म्हणजे काळजी। बैल हा शस्त्र नाही, तो घरातील सदस्य आहे। बैल आजारी पडल्यावर शेतकरी जीवन सोडतो, तर शर्यतीत त्याला त्रास देईल असे कोणीही करणार नाही। आज बैलांना डॉक्टर, तपासणी तज्ज्ञ, मार्गदर्शक, आहार, व्यायाम, तेल, मालिश सर्व काही मिळते। एक बैल म्हणजे शेतकऱ्यांची। या शर्यतीचा अर्थ आर्थिक स्तरावरही मोठा आहे। स्थानिक बाजारात हालचाल वाढली। कानावळी, हॉटेल, पेट्रोल पंप, पशुखाद्य विक्रेते, माळी, कलाकार, मिठाई दुकाने, लाऊडस्पीकर कंपन्या, वाहन भाडे व्यवसाय या सर्वांना उत्पन्न मिळेल। गावातील सर्वांना काम मिळेल। ड्रोन ऑपरेटर पासून व्हिडिओग्राफीपर्यंत सर्वांना काम मिळणार। सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर सक्रिय होतात। गावातील मुलांना चमकण्याची संधी मिळते। ही शर्यत फक्त मैदान गाजवत नाही तर गावाची अर्थव्यवस्था गाजवते। महाराष्ट्रातील अनेक वृत्तसंस्था म्हणतात की हा क्षण ग्रामीण संस्कृतीचा सुवर्ण युग आहे। शहरीकरणाच्या आणि सोशल मीडियाच्या दोन्हीतील परंपरा टिकून राहते। बैलगाडा हा खेळ नाही, तो पराक्रम आहे। ज्या घरातून बैल निघतो तिथे आनंदाचा फुलार असतो। लाल
लाल तुरा बांधतानाच मालकाचे डोळे भरतात, मान उंचावते. गावचे मोठे तरुण मुले सगळे बैल पाहायला येतात, त्यांना शुभेच्छा देतात. प्रेक्षकांच्या गर्दीतून जेव्हा आवाज उठतो तेव्हा त्या आवाजात पूर्वजांचा आशीर्वाद असतो. या क्षणी जिंकणारा एकच नसतो, संपूर्ण संस्कृती जिंकते. शर्यत संपली तरी माती मनात राहते. विजेत्याला सन्मान मिळतो, पण सहभाग केलेल्या प्रत्येक गाडीला आदर मिळतो. याच सन्मानामुळे महाराष्ट्रात आजही बैलगाड्यांच्या कथा जगतो. शेवटी एक सत्य उरते, संस्कृती हे राष्ट्राचे कण आहे. जे या कणाला जपतात ते खरे वीर. या शर्यतीत सहभागी होणारा प्रत्येक शेतकरी हे वीर आहेत. प्रत्येक बैल, प्रत्येक मुलगा मुलगीचे मैदान वारसा सागवत आहे. म्हणतात ना, जे संस्कृती जपू शकत नाही ते इतिहास हरवून जातात, पण जे परिस्थिती उलट आहे. महाराष्ट्रात परंपरा जगवत आहे आणि जगाला दाखवत आहे की आधुनिकतेच्या मातीतही ओळख विसरली जात नाही. हा क्षणी मनात एकच भावना आहे, ही माती पवित्र आहे, ही परंपरा सोन्यासारखी, ही शर्यत गौरवाची. शेतकरी म्हणजे शूर, बैल म्हणजे अभिमान आणि बैलगाडा म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा. जय शेतकरी, जय बैलगाडा आणि जय महाराष्ट्र.